मला वाटलेलं ना या मेंदळे घराण्याला पहिला वारस तुझ्याकडनं मिळणार. जगन्नाथजींनी सांगितलं होतं ना तसं. सारंग तर वेडा होईल, वेडा वेडा म्हणजे फार वेडा होईल. आई सगळं विसरून जाईल. अमृताला काय झालंय, तुला ना असं फुलासारखं घरात घेऊन येतील. का नाही सांगितलंस आम्हाला आधी? पण सावली, थोडीशी परिस्थिती बदलली आहे ग घरातली. कसं सांगू, म्हणजे सारंग चिडलाय. त्यामुळे ना त्याची मनस्थिती नाहीये नीट. मला माहिती आहे, मी समजावेन त्यांना. आणि मला हा प्रश्न पडला की ते शोधायला कसे नाही आले. कारण त्यांनी सरपंचांना फोन केला होता. मला माहिती आहे ते काळजीत असतील. सरपंचांना फोन आलेला? काय सांगितलंस तू सारंगला? मी नाही बोलले त्यांच्याशी. आणि मी सरपंचांना सुद्धा सांगितलं की त्यांचा फोन आला तर उचलू नका म्हणून. मला भेटून त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. सारंग सरांना सांगा ना प्लीज, मला भेटायचं आहे त्यांना. नाही, तुला भेटायचं अगदी बरोबर आहे. बरं झालं पण तू त्याला काही बोलली नाहीस. का, काय झालं? माझी आईच वेड्यासारखं वागते. सकाळीच महाभारत झालंय पुन्हा. आई आमची विचित्र वागते, मला मान्य आहे. पुन्हा तिचं तेच सुरू झालं की सारंग तू निवड कर, माझी किंवा सावलीची. मग सारंग पण चिडला. आणि मग त्यांनी रागाच्या भरात निवड केली. काय म्हणाले ते? हे बघ, तू प्लीज गैरसमज करून देऊ नको सारंग बद्दल. त्यांनी जन्मदात्या आईला निवडलं असलं तरी खरं प्रेम ते त्याचं तुझ्यावरच आहे. आत्ता काय ना, तो चिडलाय म्हणून हे सगळे निर्णय घेतो. हो, पण तेव्हाची मनस्थिती वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे ना. मला खात्री आहे हे रिपोर्ट्स बघून त्यांचं मन बदलेल. आणि त्यांचा सोडा, तिलोत्तमा मॅडमचा पण राग निघून जाईल. ऐकून तर घेतलं पाहिजे ना माझ्या आईने. तुला माहिती आहे ती ऐकूनच घेत नाही काही गोष्टी. सारंग पण उगीच चिडचिड करतो. एक काम कर, तू रिपोर्ट्स मला दे. आई नसताना मी सारंगला हे रिपोर्ट्स दाखवतो, त्याला समजवतो. तो तुला घ्यायला आहे. मला भेटायचं होतं त्यांना. अगं नको ना हट्ट करूस, प्लीज बाळाचा विचार कर. हे बघ, तू मला तुझ्या बाळाला काही झालेलं नाही चालणार म्हणून सांगतो. प्लीज त्याचा राग सांगतो उद्या, मग नंतर कराल ना तुम्ही हे नक्की? तू मला राज सर बोलवतेस, पण मी तुला माझी लहान बहिणीच मानतो. तू केवढे उपकार केलेत माहितीये माझ्यावर. आज परत फेड करण्याची संधी मिळते, मी सोडीन का? हा, फक्त एकच सांगतो, हा मोठा भाऊ सांगतोय, ते फक्त आई हट्ट करू नकोस. मी समजवीन माझ्या लहान भावाला, कान उपटीन त्याचे. आणि एकदा जर हे कळलं ना त्याला, तो येईल तुला घेऊन जायला बाबुलवाडीला. माझा शब्द आहे. एकदा त्यांना भेटून जाते ना मी. तो नाही आला घरात आणि तू कुठे थांब. एक मिनिट, हो ना, मी पण सारंग कुठेस तू? हा दादा निघालोय मी, रिक्षात आहे. ऐक ना, माझा ऐक. सावलीला, आपल्या सावलीला काहीतरी तुला दाखवायचंय. हो आलो, लगेच आलो. दादा चला ना लवकर जरा. सारंग नीट बोल. काही झालं तरी ती तुझी बायको आहे आणि तू तुझ्या मोठ्या भावाशी बोलतोयस. नीट बोल. ऐक माझं, ऐक ऐक शांतपणे ऐक ऐक. हे बघ, तिला काहीतरी सांगायचंय, काहीतरी दाखवायचंय. मी सांगतोय म्हणून बोलायचंय. तू बोल तिच्याशी. हा बोल 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 बोल. हॅलो. कट केला फोन. असा कसा काय कट केला यांनी? हे बघ, हे आत्ता नेटवर्क पण नाहीये. शी. राजकुमार सर, हरकत नाही. ही फाईल फक्त त्यांना द्या प्लीज. त्यांना द्या आणि सगळं सांगा समजवून. विश्वास आहे ना माझ्यावर? मी समजवणार त्याला. माझा शब्द दिलाय ना मी तुला. तुझा आत्ता कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. आणि लक्षात ठेव, तुझा मोठा भाऊ आहे. काही लागलं, पैशाची मदत लागली, रात्री अपरात्री सरळ फोन करायचा मग. आणि काळजी घ्यायची स्वतःची आता. थँक्यू. गॉड ब्लेस यू.
येते मी. हो हो. ही बातमी सारंगपर्यंत कशी पोचते तेच बघतो मी आता. तुझं हे बाळ म्हणजे माझ्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. मला त्या जगन्नाथचं बाकीत खरं होऊ द्यायचं नाहीये, नाहीच होऊ देणार. हे ऐक रे, त्या सारंगची गाडी टोकर आणि माझ्या गॅरेजला घेऊन ये लगेच. बरं सावलीताई, मी निघू आता बाबुलवाडीला. तुम्ही इथेच थांबताय ना? नाही, मी पण येते. येते म्हणजे? अहो, तुम्ही आज जो साहेबांना एवढी मोठी चांगली बातमी सांगितलीत ना, म्हणजे त्याने ऐकून घेतलं ना? काय म्हणाले साहेब? ते घरी नाही आहेत. मी राजकुमार सरांना भेटले. बहुतेक सारंग सरांचा राग अजून निवळलेला नाही. राग? अहो अहो, कसला राग? अहो, तुम्ही तर एवढी मोठी चांगली बातमी ते बाप होणारे सांगायला गेलो होतात ना. अहो हो, ही बातमी ऐकल्यावर कुठला बाबा असा रागून बसेल? माहित नाही. बहुतेक नशिबात अजून थोडी परीक्षा लिहिली असेल. पण मी ते रिपोर्ट्स राजकुमार सरांना दिले. मला राजकुमार सरांनी शब्द दिलाय की ते सगळं नीट समजावून सांगतील सारंग सरांना. आता बघूयात उद्या सारंग सर बाबुळवाडीला मला घ्यायला येतात की नाही. पण म्हणजे तुम्ही साहेबांना भेटलाच नाही? शक्यच झालं नाही. ते घरी नव्हतेच. आपण जाऊयात का? मला अस्वस्थ वाटतंय. मला विठुरायाच्या पायथ्याशी शांत बसायचंय. बरं, ठीक आहे. काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. विठुराया सगळं ठीक करेल. बसा. भैरवी, काय झालंय राजकुमार? तू मला अरे असं इथं अर्जंट का बोलून घेतलं? कोणी बघितलं काय संशय येईल ना? कसला संशय? हे बघ, तिने माझ्या हातात काय टिकवलंय. काय? व्हॉट? हे हे कसं शक्य आहे? तो तो जगन्नाथ तर बोलला होता ना की हिच्या नशिबात मातृत्वाचं सुख नाही, काहीतरी म्हणाला होता ना जगन्नाथ. मग हे कसं पॉसिबल आहे? डोक्यावर पडलीस का तू? काय म्हणालास? तूच आमच्या घरी घसा फोडून सांगत होतीस ना, संतती विरह म्हणजे काय? तर मूल आईपासून दूर जाणे किंवा जन्मल्यानंतर दगावणे, याला म्हणतात ना संतती विरह. ती बाळाला जन्म देणारच होती आणि ते काही घेणं देणं नाहीये. हे बाळ आहे ना, हे मूल आहे ना, ते माझ्या सर्वनाशाचं कारण ठरणार आहे. कळते का तुला? खरंच? अरे मग हे भविष्य वगैरे बघण्यात वेळ कसला घालवतोय? ही फाईल आताच्या आता फाडून टाक आणि हे कोणालाच कळता कामा नये. गायब करून टाक सावलीला कायमची.